लहानपणी शाळेच्या बाहेर मिळायची ना, ती लाल हिरवी चमचमीत साखरेची मिरची. आठवते का तुम्हाला? ₹1 2 मिळायच्या आणि आपण मित्रमैत्रिणींसोबत अर्धी अर्धी वाटून खायचो. ती गोड चव, वरची कडक साखर आणि हातभर रंग लागायचा. आज आपण अगदी त्याच जुन्या आठवणींना परत जिवंत करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी छोटी ट्रिक सांगणार आहे, ज्यामुळे मिरची तेलात फुटणार नाही. तर चला मग सुरुवात करूया आपल्या लहानपणीच्या आवडीच्या साखरेच्या मिरचीला. सगळ्यात अगोदर मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे. आपल्या घरात जे साधं तांदळाचं पीठ असतं ना, तेच वापरायचं. तांदळाचं पीठ जर असं बारीक असेल ना, मिरची अजून छान होते. आता यामध्ये मी 2 चमचे तूप घालते. तुपामुळे मिरची कुरकुरीत होते आणि छान फुगते सुद्धा. आता ज्या चमच्याने आपण तूप घातलं होतं ना, त्यानेच हे मिक्स करून घेऊया. आता याचं आपण काढून घेऊया पीठ. हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. प्रत्येक कणाला तूप लागलं पाहिजे आहे. हे बघा, अगदी असं मोकळं झालं पाहिजे. आठवते का हो तुम्हाला? लहानपणी आई अशा प्रकारे पीठ मळत बसली की आपण बाजूला उभा राहून विचारायचो, आई झालं का? आता तळणार का? आणि तळायला लागलो की गरम असतानाच खायला मागायचं. मग आई म्हणायची, जिभेला चटके बसतील थांब. पण ऐकते कोण? आता आपण हे पाणी घालून मळून घेऊया. यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी घालते. पाणी एकदम ओतायचं नाही, थोडे थोडे करून ॲड करायचे. पीठ जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मऊसर गोळा करायचा. पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा पण वापर करू शकता. पण दुधाने काय होईल, आपल्या या मिरच्या 2 ते 3 दिवसच टिकतील. पण पाण्याचा वापर केला तर या मिरच्या आपल्या 8 दिवस सहज टिकतील. हे बघा, असं छान गुळगुळीत पीठ तयार झालं आहे. आता हे पीठ आपण 2 भागांमध्ये घेऊया. एका भागात आपण केशरी रंग घालणार आहोत आणि दुसऱ्या भागाला मी रंगच नाही घालणार, म्हणजे पांढऱ्या मिरच्या करणार आहोत. आता काय झालं आहे, आपण घरच्या साहित्यात बनवणार आहोत. तर माझ्याकडे लालही रंग नाही आहे आणि हिरवाही रंग नाही आहे. माझ्याकडे फक्त केशरी कलर आहे. मी तोच वापरला आहे आणि त्यानेच मिरच्या बनवल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचा रंग वापरू शकता. आता हे रंग पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं. एक शाळेतली आठवण. शाळेबाहेरच्या त्या काकांकडे ना अशीच लाल हिरवी मिरची बघून तोंडाला पाणी सुटायचं आणि मग घरी येताना हातभर रंग घेऊन यायचो. आई लगेचच ओळखायची. परत गोळ्या खाल्ल्या ना? तर इथे तुम्ही पाहू शकताय, पीठ आपलं मळून झालेलं आहे. एक केशरी कलरचं पीठ झालं आहे आणि एक पांढऱ्या कलरचं पीठ झालं आहे. आता आपण याचे काय करूया, छोटे छोटे गोळे करून घेऊया. गोळे केले की लगेचच मिरची आपल्या बनतात. तर पहा, मी याप्रमाणे गोळे बनवत आहे. लहान मोठी साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. सर्व पिठाचे आपण व्यवस्थित असे गोल गोळे करून ठेवूया, म्हणजे आपल्या मिरच्या लगेचच बनतील. आता यातला एक छोटासा गोळा घेऊन लांब असा आकार द्यायचा. मिरचीसारखा आकार बनवायचा. मध्ये थोडी जाड आणि खाली बारीक अशी छान अशी मिरची आपण बनवून घेऊया. तर पहा, मी बोटांच्या साहाय्याने व्यवस्थित अशी मिरची केलेली आहे. मला तर मिरचीचा आकार जमलेला नाही आहे. तुम्हाला जमतोय का? मला कमेंट करून आवर्जून कळवा. आता अशाच प्रकारे आपण सर्व मिरच्या बनवून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकताय, सर्व मिरच्या मी बनवून घेतल्या आहेत. मिरची तळण्यासाठी मी कढईमध्ये अगोदरच तेल गरम करण्यासाठी ठेवले होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, तेल खूप कडक नसावं. मध्यम गरम तेलामध्ये आपण मिरच्या सोडायच्या. आता हळूहळू त्या फुगायला लागल्या आहेत. तर ही पहा, एक एक करून मी तेलामध्ये मिरच्या सोडत आहे. आपण काय करू, या तेलामध्ये 7 ते 8च मिरच्या सोडूया. जास्त पण गर्दी केली तर तुटतील. तर पहा, किती छान प्रकारे भाजत आहेत. मिरच्या टाकल्यावर लगेचच हलवायचे नाही, नाहीतर त्या तुटू शकतात. थोडा वेळ झाल्यावर हलक्या हाताने फिरवायच्या. शाळेत डबा संपला की आपण अशीच गोड मिरची, बोरे, चिंच, आवळा घेत बसायचो. आता ती ना मज्जा मोबाईलमध्ये नाही आणि नाही मोठेपणातही नाही. त्या छोट्या छोट्या गोष्टीत मजा होती. तुम्हालाही तुमच्या शाळेतल्या छोट्या छोट्या गोष्टी आठवत असतील तर मला कमेंटद्वारे तुमच्या कळवा. मलाही ऐकायला खूप आवडेल. तर इथे तुम्ही पाहू शकता, व्यवस्थित अशा तळून झालेल्या आहेत आपल्या मिरच्या. तर इथे मी 2 कलरच्या टाकल्या होत्या, म्हणजेच पांढरा कलर आणि केशरी कलरच्या. तर पहिल्यांदा मी या 2 कलरच्या तळून घेते, त्यानंतर आपण केशरी कलरच्या घालूया त्यामध्ये. तर ह्या तळून झाल्या आहेत. आता या आपण साईडला काढून ठेवूया. आता याच तेलामध्ये आपण दुसऱ्या मिरच्या तळून घेऊया, म्हणजेच केशरी कलरच्या.
त्याही आपण एक एक करून अशा सोडूया. जास्त गर्दी करायची नाही. 7 ते 8च मिरच्या तळून घेऊया आपण. तर पहा, तेल छान असं तापलेलं आहे. गॅसची फ्लेम बारीक ठेवायची, मोठा ठेवायचा नाही गॅस. मिरची तेलामध्ये सोडल्यावर थोडा वेळ झाल्यावर हलक्या हाताने आपण ही मिरची फिरवूया. तर तुम्ही ते पाहू शकता, एक ही मिरची आपली तुटलेली नाही आहे, व्यवस्थित अशी झालेली आहे. तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहता? तुमच्या शहराचं नाव कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला कळेल की माझा हा व्हिडिओ कुठंपर्यंत पोचला आहे, म्हणजेच कुठल्या शहरापर्यंत पोचला आहे. तर तुम्ही ते पाहू शकताय, कलरही अगदी सुरेख असा आलेला आहे. किती छान अशा मिरच्या तळून झालेल्या आहेत आपल्या या. आता याही मिरच्या आपण काढून घेऊया. याचप्रमाणे मी सर्व मिरच्या इथं तळून घेतल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. केशरी कलरच्या आणि पांढऱ्या कलरच्या. तुम्हाला कोणता कलर आवडला मला कमेंटद्वारे कळवा. तर पहा किती छान असे तळलेले आहेत. आणि ही गोड मिरचीची रेसिपी नक्की करून पहा. तुमची लहानपणीची आठवण तुम्हाला येईल. मिरच्या छान अशा कुरकुरीत झाल्या आहेत. आता आपण बनवूया साखरेचा पाक. पाक बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे कढई. कढईमध्ये आपण पाऊण वाटी साखर घालूया. आणि जेवढी साखर घेतली आहे ना, त्याच्या निम्म पाणी, म्हणजे अर्ध्या वाटीला थोडंसं कमी घ्यायचं आहे. साखर व पाणी घातले आहे. आता आपण ही साखर पूर्णपणे वितळून घ्यायची. सुरुवातीला पाक पातळ दिसेल, पण हळूहळू घट्ट व्हायला लागतो. आपल्याला 1 तारीच्या आसपासचा पाक बनवायचा आहे. आपल्याला अजून 5 मिनटं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला पाक तयार होतोय. तर इथे पहा, पाक तयार झाला आहे का नाही ते पाहूया. तर नाही झालेला. अजून 1-2 सेकंद आपण हलवून घेऊया, म्हणजे आपला पाक लगेचच बनेल. पाक बनायला भरपूर वेळ लागत नाही आहे, लगेच आपला पाक बनतोय. तर पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवते. तर आपला पाक बनलेला आहे. आता या पाकामध्ये गरमागरम मिरच्या टाकूया आणि पटकन मिक्स करून घ्यायचं. आता या पाकात आपण मिक्स करून घेऊया. सगळीकडे साखरेचा कोट लागला पाहिजे. थोड्या वेळाने साखर पांढरी पडायला लागते. तर हे पहा, अगदी हलक्या हाताने आपण हे हलवायचं आहे, नाहीतर काय होईल, या मिरच्या तुटतील. अगदी हलक्या हाताने. इथे तुम्ही पाहू शकताय. लहानपणी ना अशी मिरची खाऊन जीभ लाल व्हायची आणि मग मित्रमैत्रिणींना दाखवत फिरायचे, बघा ना माझी जीभ, आणि सगळे हसायचे. तर हे बघा, आपली सुंदर साखरेची मिरची तयार झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकताय, मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि 1-2 मिनटं आपण हे हलवून घेऊया. तुम्हाला इथे एक मिरची उचलून दाखवते, किती छान झालेली आहे, पाहू शकता तुम्ही इथे. तर इथे मी एका परातीत मिरची काढून घेतली आहे. हे बघा, आपली सुंदर साखरेची मिरची तयार झालेली आहे. इतकी सुंदर दिसत आहे ना, अगदी बाजारात मिळते तशीच. वर कडक साखर, आतून हलकी कुरकुरीत. एकदा खायला सुरुवात केली की हात थांबतच नाहीत. खरंच काही पदार्थ फक्त चवीसाठी नसतात, ते आपल्या आठवणी परत जिवंत करतात. आज ही साखरेची मिरची बनवताना मला माझं पूर्ण शाळेचं बालपण आठवलं. तुम्हालाही कोणती आठवण आली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.